झी 24 तास एक पाऊल पुढे. स्वस्ताईचा सुवर्ण काळ या कार्यक्रमात आपण चर्चा करतोय. आजचा कार्यक्रम आहे विचारा रोकटोक. आपण 1800221010 या नंबरवर डायल करून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय. घराघरात ज्याची गेले 7 दिवस चर्चा चालू आहे. सोन्याचे भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात गडगडत आहेत. प्रत्येक घरात चर्चा चालू आहे की हीच ती वेळ, हाच तो क्षण आहे का की आपण सोन्यात पैसे गुंतवायत का. घरात मुलीचं लग्न अक्षय तृतीयेनंतर असेल, मुलाचं लग्न असेल किंवा पुढल्या वर्षी होऊ घातलेलं असेल, आपण घरातले पैसे आत्ता सोन्यामध्ये गुंतवणूक म्हणून किंवा कोणत्याही कारणाकरता टाकावेत का, हाच प्रश्न घेऊन मी जातोय. पण त्याआधी आता एक फोन आलेला आहे. आपण शरद ढवळे आहेत अहमदनगरहून. शरद ढवळे, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा आपला प्रश्न रोखठोक. हा, नमस्ते साहेब. नमस्ते. ते 2008 साली ज्याप्रमाणे आर्थिक मंदी आलेली होती त्याच प्रकारे ह्यात सुद्धा आर्थिक मंदी येईल का? जागतिक आर्थिक मंदी आहे का फक्त आपल्या भारत देशातीलच आहे? जयराजजी, 2008 सारखी आर्थिक मंदी यावेळेला येणार नाही. 2008च्या आर्थिक मंदीमध्ये खास करून अमेरिकेत हे गृहकर्ज तारण ठेवलं होतं. याचं हे कारण होतं. तसं सोनं कोणी तारण काय कुठे ठेवलेलं नाही आणि तारण ठेवलं तरी ते लिक्विड आहे. त्याच्यामुळे तशी मंदी येणार नाही. उलट आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगली तेजी बघायला मिळेल. फार जोराची नाही, पण हळूहळू परिस्थिती सुधारेल. भारताची परिस्थिती सुधारेल, जगाची परिस्थिती सुधारेल अशी चिन्ह, पॉझिटिव्ह चिन्ह निश्चितपणे दिसत आहेत. आपल्याकडे कल्याण शेट्टी आहेत. कल्याण शेट्टी पुण्याहून आहेत. कल्याण शेट्टी, विचारा रोखठोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा आपला प्रश्न. हा सर, बोला सर. नमस्कार सर. बोला. नमस्कार सर. हा, विचारा आपला प्रश्न. सोना 25,000 झाला, अजून खाली जाणार आहे का? अजून 30-35 हजार पर्यंत जाणार? फक्त मला हा प्रश्न होता. कल्याण शेट्टी, ही जी एक प्रकारची एन्झायटी आहे, ही जी उत्सुकता आहे, ही जी हुरहुर आहे, हे जे आहे ना, त्याच करता आपण हा कार्यक्रम करतोय की आत्ता सोन्यात पैसे टाकावेत, 2 दिवस थांबावं का 4 दिवस थांबावं का, ही ती वेळ, हा तो क्षण निश्चित नाही. विनायक कुलकर्णी, काय सांगाल? कल्याण शेट्टीला काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही गुंतवणुकीमध्ये एवढं आतुर होऊन रिटर्न अपेक्षा करू नये असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळेला त्या ॲसेटचा, म्हणजे जी मालमत्ता, ज्या मत्तेमध्ये तुम्ही गुंतवणूक करताय त्याचा तुम्ही नीट अभ्यास करा. त्याच्यातून तुम्हाला किती अवधीमध्ये रिटर्न्स अपेक्षित आहेत ते पहिलं बघा आणि मग त्यानंतरच तुम्ही याचा निर्णय घ्या. आता सोन्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आत्ता तुम्हाला गेल्या काही वर्षामध्ये हे सोनं वाढलं, हे मान्य आहे. पण याचा अर्थ प्रत्येक वेळेला सोनं वाढेलच असं म्हणता नाही येणार. एक मिनिट विनायक कुलकर्णी, याच प्रश्नावर मी तुम्हाला एक उपप्रश्न विचारतो. माझ्याकडे काही आकडे आहेत. 1930 ते 1940 या दशकात सोन्याची किंमत 18 ते 36 रुपये इतकी होती. आणि तीच पुढे 1950 ते 60 यामध्ये 99 ते 111 रुपये झाली. बरोबर. त्यानंतर आणखीन 20 वर्षांनी आपण जाऊया. 1980 ते 1990 या काळात 1300 ते 3200 रुपये झाली. तर 2000 ते 2010 मध्ये ती 4390 ते 18500. तर आजचा भाव 25,948. मी तुम्हाला एक सांगतो ना की गेल्या 5 वर्षामधला जो रिटर्न आहे सोन्याचा, तो जवळजवळ इक्विटी मार्केटला आसपास, शेअर मार्केटला मागे टाकणारा आहे. तर 10 वर्षाचा जर विचार केला तर इक्विटी मार्केट आणि याचा ऑलमोस्ट इक्वल आहे. कारण 10% म्हणजे 10.7% असा अप्रॉक्सिमेटली त्याचा रिटर्न रेट येतो. म्हणजे कुठलंही तुम्ही जर हे ॲसेट जर बघितलं तर लॉंग टर्म मध्येच तुम्हाला फायदेशीर ठरतं. मला तुम्हाला आता एक थेट प्रश्न विचारायचा आहे. 2 वर्षांतर किंमत नेमकी काय असेल? आत्ता जर मी गुंतवणूक केली तर 2 वर्षांनी त्याचा परतावा काय असेल? भाव अंदाजे याच तारखेला याच काळात काय असेल? नाही सांगता येणार. कारण त्याला बरेच आंतरराष्ट्रीय घटना अपेक्षित ज्या आहेत त्याच्यामुळे अजिबात सांगता नाही येणार. मी मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे की आज इटली पण सोनं विकायच्या तयारीत आहे. मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला माहितीये? छाती ठोकपणे भाव कोसळणार आहेत किंवा छाती ठोकपणे भाव वाढणार आहेत असं सांगणारा जो एक
काय म्हणू आपण होरा तज्ञांचा असा जो एक काय सुवर्णभूषण असे जे कोणी असतील त्यांच्यासाठी म्हणून हा सल्ला शास्त्रोक्तरित्या काढलेला सल्ला या दोघांचा अत्यंत महत्वाचा असणार आहे. त्यामुळे विश्वास ठेवताना या सल्ल्याची नोंद घ्या. बोला. तर इटली काय किंवा आता पोर्तुगाल पण विकतंय, सायप्रसने ऑलरेडी डील केलंय म्हणतात. तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या जे घटना आहेत त्याची जर दखल आपण घेतली आणि तर निश्चितपणे आपल्याला हेच जाणवेल की सोन्याच्या भावामधली वध आणि घट ही कुठल्याही प्रकारे अशी पटकन प्रेडिक्ट करता येणार नाही. आणि असं जर कोण करत असेल प्रेडिक्शन तर कितपत विश्वास ठेवावा हे ज्याचं त्याने ठरवावं असं. बरोबर आहे. आपल्याकडे जगदीश कोळी आहेत रबाळ्याहून. जगदीश कोळी रबाळ्याहून, विचारा आपला प्रश्न. स्वागत आपलं रोकठोक मध्ये. सर जसं आता हॅलो. हा बोला बोला. जसं दुसऱ्या देशाने जे सायप्रस कुठला देश आहे त्यांनी हे सोनं विकलेलं आहे त्यामुळे हा फरक बघायला मिळतो. तर अशीच परिस्थिती आपल्या देशावरही येऊ शकते तर त्यावेळेस देशाने विकायला सोनं काढलं पाहिजे का? जगदीश कोळींचा प्रश्न आहे. जयराजजी, मला आठवतंय चंद्रशेखरजींच्या काळात सोनं विकायची पाळी आली होती आणि त्यावेळेला टीकेची झोड उठली होती की सोनं विकलं म्हणजे जणू काही देश गहाण टाकला, देशाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली, अमुक तमुक बऱ्याच गोष्टी आल्या होत्या. त्याच एक प्रकारच्या विचारसरणीतनं हा एक प्रश्न येतो की आपल्या देशावरही अशी सायप्रस सारखी सोनं विकायची वेळ येईल का? आली तर ती गोष्ट अत्यंत घातक की एक परिस्थितीचा भाग म्हणून ती स्वीकारली पाहिजे? तशी वेळ येणार नाही. आणि आता हे सायप्रस जे आहे, सायप्रस हे एक फायनान्शियल सेंटर आहे मॉरिशस सारखं. एक्झॅक्टली सायप्रसमधून ते कोणी ऑफलोड केलंय हे कळणार नाही. आणि भारताची इकॉनॉमी आणि ग्रोथ रेट बघता भारतावर अशी परिस्थिती येण्याची काही चिन्ह नाहीत. मला नाही वाटत असं काही होईल म्हणून. कारण आपला GDP अजूनही अगदी कमीत कमी म्हटलं तरी 6% वर आहे. आपल्याकडे आपले प्रोडक्शन किंवा टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर, सर्व्हिस इंडस्ट्री, काय देश आहे, प्रचंड मोठी इकॉनॉमी आहे आणि ती सुस्थितीत आहे. लोकांनी काळजी करायचं काही कारण नाही, पॅनिक होण्याचं तर अजिबात काही कारण नाही. त्यामुळे एक प्रकारचा जो गोल्ड रश मार्केटमध्ये चाललेला आहे की गावोगावी ज्वेलर्सच्या दुकानांसमोर, सोनारांच्या दुकानांसमोर प्रचंड मोठ्या प्रमाणावर रांगा लागतायत, लोक खरेदी करतायत, कृत्रिम टंचाई निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला या कृत्रिम टंचाईलाच धरून आपला प्रश्न विचारायचा आहे की ही जी एक टंचाई निर्माण झाल्याची वदंता आहे की आज मुंबईमध्ये सोनं अवेलेबल नाही, अशा प्रकारची भावना खरी असू शकते का? ही वस्तुस्थिती असू शकते का? काय सांगाल आपण? शॉर्ट रनमध्ये नसेल अवेलेबल, रिझर्व्ह बँकेकडून किंवा इतर ठिकाणाहून ते येईल. परंतु ते हा गोल्ड हिस्टेरिया आहे, हा मास हिस्टेरिया, गोल्ड हिस्टेरिया आहे. म्हणजे गणपती जसा दूध प्यायला लागला तशा प्रकारची परिस्थिती आहे. तर लोकांनी त्याला बळी पडू नये, शांत राहावं, कसे भाव चढतात उतरतात बघावं जरा शांतपणे. आणि या मेंढरांसारखं एकदम एक मेंढरू गेला म्हणून सगळे चालले क्यू लावून विकत घ्यायची. सोनं ही काय वस्तू नाहीये, कुठं काहीतरी गडबड आहे त्याच्यामध्ये. लोकांनी मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की ही जी एक मानसिकता ही एका असामाजिक आणि वैयक्तिक असुरक्षिततेतनं आलेली आहे. दिस इज लस्ट फॉर मनी. लाभ आणि लोभ म्हणत होते, त्यातच निर्माण झालं. लोभाच्या पलीकडे बरोबर. कारण पैसा स्वस्त, मी तुम्हाला सांगितलं, लोकांना लवकरात थोडक्या वेळात पैसे, असं होत नाही. मेरिल लिंचचे जे लिंच नावाचे जे गुरु, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, लोकांनी वाचावं जरूर. ग्रो रिच स्लोली. श्रीमंत हळूहळू व्हावं लागतं. एकदम एका रात्रीत कोणी श्रीमंत होत नसतो, त्याच्या मागे काही हजार रात्री गेलेल्या असतात मेहनतीच्या. मला याच्यात अजून एक ऍड करायचंय की आज मगाशी जो त्यांनी प्रश्न विचारला की भारतावर अशी परिस्थिती आली तर, मी असं सांगेन की 20,000 टन सोनं अकाउंटेड आज भारताकडे आहे, म्हणजे भारतीयांकडे आहे. 20,000 टन सोनं अकाउंटेड अशा अर्थाने मी म्हणतो की ज्याचे पक्की बिलं दिलेलं, व्हॅट भरलेलं, सेल्स टॅक्स भरलेलं, अशा धर्तीचं. आणि जर पद्मनाभ स्वामीचं मंदिरातलं नेमका सोन्याचा जर साठा बाहेर आला किंवा अगदी इतर सर्व मंदिरं जर धरली तर मला नाही वाटत की किंवा राजकारण्यांकडचा आणि इंडस्ट्रियलिस्टकडचा जर अशा प्रकारचं सोनं बाहेर आलं तर वेगळी परिस्थिती निर्माण आहे. आपल्यासोबत आहेत मुरलीधर मोंडकर नांदेडहून आहेत. मुरलीधर मोंडकर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोकठोक. सर मला एक विचारायचं आहे, याच्यामध्ये आता सोन्याचा जर रेट कमी झालाय. हॅलो. हा बोला. सोन्याचा जसा रेट कमी झाला तसं गृह कर्जामध्ये वगैरे अजून कमी होऊन जाईल का? लोकांच्या अपेक्षा वाढत जात आहेत. लोकांना पेट्रोल स्वस्त हवंय, लोकांना सोनं स्वस्त हवंय, आता गृह कर्जही स्वस्त होणार का? अशा झी 24 तास
एक पाऊल पुढे.